दगडूशेठ गणपतीकडून हे अथर्व शीर्ष पठणाचं आयोजन करण्यात येतं। 31,000 महिलांचा यावर्षी सहभाग होता। पारंपरिक वेशभूषा करत या सगळ्या जणी सहभागी होत असतात आणि फक्त महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा याचं आकर्षण आहे। त्याच्यामुळे गुजरातहून सुद्धा एक भक्त याच्यामध्ये सहभागी झालेली महिला आहे। आपण बोलूया तिच्याशी। काय सांगाल, तुम्ही गुजरातवरून आलाय? हो, स्पेशली इव्हेंट बघायला आलेली आहे मी। ऋषी पंचमी दिवशी हे जे ते खूप ऐकलेलं आहे म्हणून ते बघण्यासाठी। अच्छा, कसं वाटलं आजचं हे सगळं? खूप मस्त आहे, एकदम भारी आहे। कशी तयारी केली, कधीपासून सॉरी, कशी तयारी केली? सकाळी की 5 ते 4 वाजता उठाले आणि हे अटेंड करण्यासाठी घाईघाईमध्ये खूपच म्हटलं तर काय म्हणा, बोला शब्द नाही आहे माझ्याकडे। त्यांना आनंद झालेला आहे, पण इथे 6 महिन्याचं बाळ घेऊन सुद्धा सहभागी झालेल्या आहेत महिला। तुम्ही किती वाजता उठलात? मी 3 वाजता उठली आहे आणि माझं बाळाला आणि मी मिस्टर आम्ही 3 जण आलोय। अच्छा, बाळाला पण तयार केलं सकाळी? माझं बाळाला पण आमचं फर्स्ट वर्ष। तुमचा काय ग्रुप आहे मुलींचा सगळ्यांचा? नाही, मी ॲक्च्युली माझ्या सासरी आले आहे। मी मुंबईची आहे। जसं लालबागची शाळे त्याच्याहून जास्त फॅन मी आता दगडूशेठची झाली। म्हणजे मुंबईकरांना पुणे आवडलं म्हणायचं? हो। कारण मुंबईच्या लालबागची नेहमीच आकर्षण असतं। त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर आता पुण्याचं सुद्धा दगडूशेठ गणपतीचं आकर्षण महिलांना आहे आणि मुलींना सुद्धा आहे। तू किती वाजता आली आहेस आणि कसं वाटलं हे सगळं वातावरण? मी सकाळी 5:30 वाजता आली आणि नक्कीच इथे खूपच छान वाटत आहे। सगळं मंगलमय वातावरण आहे आणि सगळ्यांना फारच आनंद होत आहे। खरं खूप गर्दी आहे, इतक्या पहाटे उठून यायचं, तयार व्हायचं, कसं केलं तुम्ही हे सगळं? गडबड होतून? नाही, दरवर्षी आम्ही येत असतो। 5 वर्ष झाले मी इथे येते दगडूशेठला आणि आम्हाला सवय आहे आणि खूप छान वाटतंय गणपतीच्या सहवासामध्ये आणि अथर्व शीर्ष पठणामध्ये जी काही ताकद आहे ती आज आम्ही अनुभवली सर्वांनी। खरं तर पावसाची रिमझिम पहाटे सुरू झाली होती, मात्र त्यानंतर पाऊस थांबला, अथर्व शीर्ष पठण झालं आणि खरं तर या सगळ्या जणी अतिशय उत्साहाने सहभागी झालेल्या आहेत।